जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विश ऑल मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत AFMCमधून इंडियन आर्मीमध्ये डॉक्टर कसं बनायचं. आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज म्हणजे AFMC मधून तुम्ही डॉक्टर बनू शकता इंडियन आर्मीमध्ये. यासाठी म्हणजे एका सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आर्मीने तयार केलेलं कॉलेज ज्यामध्ये MBBS आणि MD त्यासोबत नर्सिंगचं पण प्रशिक्षण दिलं जातं. हा जो व्हिडिओ आहे तो MBBSसाठी मी बनवलेला आहे, ज्यातून तुम्हाला डॉक्टर बनता येतं. नर्सिंगसाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवेनच. त्याचे क्रायटेरिया, त्याचा एक्झाम पॅटर्न काय असेल ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेन. यामध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत MBBSच्या ॲडमिशनबद्दल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला हे तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलवरती नॅशनल डिफेन्स अकॅडमीची संपूर्ण माहिती, त्याची ॲडमिशन प्रोसेस वगैरे काय असते किंवा एक्झाम कशी असते याबद्दलची संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तो व्हिडिओही तुम्ही बघू शकता. आणि करिअर गायडन्सच्या रिलेटेड 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन नंतरचे करिअर ऑप्शन म्हणून ही जी एक व्हिडिओ सिरीज आपण चालू केलेली आहे, त्यामधले सगळे लेक्चर बघण्यासाठी तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि मॅक्झिमम मराठी विद्यार्थ्यांमध्ये हा चॅनल शेअर करा, जेणेकरून त्यांना या सगळ्याचा उपयोग होईल. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत की इंडियन आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज जे आहे, जे की पुण्यामध्ये सिच्युएटेड आहे, त्या कॉलेजचा MBBSचा एंट्रन्स एक्झाम कशा होतात किंवा त्याचा कट ऑफ किती लागतो, किती सीट्स असतात, एक्झाम कशी असते, एक्झाम पॅटर्न काय असतो, इंटरव्ह्यू असतो का, किंवा हे जे MBBS होतं ते किती वर्षांचं असतं, त्यानंतर आर्मीमध्ये तुम्ही कोणत्या पोस्टला जाता किंवा पुढं फ्युचर तुमचं काय असतं, हे सगळं आपण जाणून घेणार आहेत. त्यापूर्वी आपण AFMCबद्दल थोडंसं जाणून घेऊयात. 1948 साली पुण्यातील हडपसरमध्ये AFMCची स्थापना झाली. जर तुम्ही बघितलं तर या कॉलेजची रँकिंग, ऑल इंडिया रँकिंग आहे सेकंड, म्हणजे पूर्ण भारतामध्ये हे जे MBBSचं कॉलेज आहे ते सेकंड रँकला आहे आणि हे गेल्या बऱ्याच वर्षांपासून सेकंड रँकला आहे. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिक आणि मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडून अप्रूव्ड असलेले हे कॉलेज गेली कित्येक वर्ष म्हणजे 1948 पासून इंडियन आर्मीसाठी डॉक्टर प्रोव्हाइड करत आहे. डॉक्टर प्रोव्हाइड करत आहे इन द सेन्स की डॉक्टरना एज्युकेशन्स देत आहे. आफ्टर 12th ही एंट्री होते आणि ह्या एंट्रीवरती डॉक्टरचं प्रशिक्षण आर्मीमार्फतच दिलं जातं, जे की कम्पॅरेटिव्हली स्वस्त असतं. म्हणजे जर तुम्ही बाहेरच्या कॉलेजेसमध्ये जर MBBS केलं तर त्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला फीज माहिती असेल की 15 ते 20 लाख रुपये तुमचे जातात प्रायव्हेट कॉलेजमध्ये मिनिमम. मॅक्झिमम तसे 1 कोटी 2 कोटीपर्यंत जाऊ शकतात. बट या कॉलेजची खासियत ही आहे की ऑल इंडिया रँक सेकंड असूनही या कॉलेजची फी खूप म्हणजे खूप कमी आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचं हे कॉलेज आहे आणि यातून तुम्ही पुढे तुम्हाला रोजगार संधी जर म्हणाल तर कंपल्सरी जॉब पण आहे, जे आपण यामध्ये पुढे डिस्कस करणार आहे. बेसिकली या कॉलेजचे ॲडमिशन्स जे आहेत ते नीट या मेडिकल एंट्रन्स एक्झाममार्फत होतात. बट नॉट ओन्ली नीटसोबतच तुम्हाला ELRTS नावाची एक एक्झाम असते, म्हणजे जे की AFMC स्वतः कंडक्ट करतं. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियामार्फत याला अप्रुव्हल असल्यामुळं ही एक्झाम पण तुम्हाला द्यावी लागते, जे की 80 मार्क्सची असते, ज्याला आपण इंग्लिश लँग्वेज अँड रिझनिंग टेस्ट म्हणतो. त्याचसोबत तुम्हाला नंतर AFMCमध्ये इंटरव्ह्यू पण द्यावा लागतो 50 मार्क्सचा आणि त्यानंतर तुमचं ॲडमिशन होतं. आता त्या ॲडमिशनची प्रोसेस थोडीशी डिफरंट आहे, ते आपण पुढे बघूयात. बेसिकली या कॉलेजसाठी जे सीट्स असतात, ह्या सीट्स असतात दरवर्षी 150 सीट्ससाठी ॲडमिशन घेतलं जातं आणि ह्या 150 सीट्सचं जे डिस्ट्रिब्युशन जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये 115 ॲडमिशन हे बॉईजसाठी केले जातात, 30 ॲडमिशन्स असतात ते गर्ल्ससाठी केले जातात आणि SC/ST कॅन्डिडेट्सना यातूनच 10 सीट्स दिले जातात. त्यासोबत जे राहिलेले 5 सीट्स आहेत ते इंटरनॅशनल स्टुडंट्ससाठी दिले जातात. म्हणजे जसं की आपल्या फ्रेंड कंट्रीज ज्या आहेत, मग जसं नेपाळ असेल, भूतान असेल, यांच्यासाठी ह्या 5 सीट रिझर्व असतात. त्यामुळे दरवर्षी टोटल 150 सीट्ससाठी या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले जातात. जर तुम्ही पुढं बघितलं तर नीट AFMCचा जो कट ऑफ आहे 2016 पासून 2019 सालापर्यंत हा इथं दिलेला आहे. तुम्हाला हे बघायला भेटेल इथं की बॉयजचा कट ऑफ आहे 2019चा 596 आणि गर्ल्ससाठी आहेत 610. 2018चा जर बघितलं तुम्ही तर 551 दोन्हींचा कट ऑफ लागलेला आहे. 2017 साली 570चा कट ऑफ होता आणि मुलींचा कट ऑफ होता 600चा. आता बघ, कम्पॅरेटिव्हली मुलींचा कट ऑफ हा जास्त लागतो, कारण ऑल इंडिया कॉम्पिटिशन आहे आणि मुलींसाठी रिझर्वड असलेल्या सीट आहेत फक्त 30 आणि ह्या सीट्स कमी असल्यामुळं गर्ल्सचा कट ऑफ थोडासा हाय जातो मुलांपेक्षा, बॉईजपेक्षा, आणि त्यामुळं इथं ॲडमिशन घेण्यासाठी थोडंसं कॉम्पिटिशन राहतं. बट
कंपॅरेटिव्हली जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला AFMCची एक सेपरेट टेस्ट आणि इंटरव्ह्यू असल्यामुळं त्या गोष्टींचा तुम्हाला सपोर्ट भेटतो आणि कंपॅरेटिव्हली जर तुम्ही बाहेरच्या कॉलेजेसशी जर कंपॅरिझन केलं तर हा कट ऑफ थोडासा कमी आपण मानू शकतो. कारण MBBSसाठी जो कट ऑफ लागतो, आता हा जो कट ऑफ आहे तो नीटच्या 720 मार्कांपैकी आहे. टोटल 720 पैकी 610 कट ऑफ लागलेला आहे गर्ल्सचा आणि बॉयजचा कट ऑफ लागलेला आहे 596, टोटल 720 मार्क्सपैकी. आता ही जी ॲडमिशनची प्रोसेस आहे ती डिटेलमध्ये व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. बघा इथं तुम्हाला 720 मार्क्सपैकी मी मगाशी तुम्हाला कट ऑफ सांगितला. या 720 मार्क्समध्ये 80 मार्क्स ॲड होतात. ते कोणते? तर AFMC जी एक्झाम घेते ELR टेस्ट म्हणजे इंग्लिश लँग्वेज अँड रिझनिंग टेस्ट, ती टोटल 80 मार्क्सची असते. या 720 मार्क्समध्ये ते 80 मार्क्स ॲड केले जातात आणि ते होतात टोटल 800 मार्क्स. व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. हे जे 800 मार्क्स होत आहेत 720 + 80, ह्या 800 मार्क्सला 4ने डिवाईड केलं जातं, 4नं भागलं जातं आणि हे 4नं भागल्यानंतर ते मार्क्स होतात 200 मार्क्स. आता ह्या 200 मार्क्समध्ये पुन्हा 50 मार्क ॲड होतात जे की तुमच्या इंटरव्ह्यूसाठी विचारले जातात. आता AFMC जेव्हा इंटरव्ह्यू घेते, पर्सनल इंटरव्ह्यूला 50 मार्क्सचा तो इंटरव्ह्यू असतो आणि हे टोटल तुमचे झाले 250 मार्क्स. ह्या 250 मार्क्सपैकी तुमचा कट ऑफ लागतो AFMCचा. मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं की तुम्हाला सपोर्ट भेटतो आहे ह्या ELR टेस्टचा आणि त्यासोबत ह्या इंटरव्ह्यूचा. त्यामुळे तुम्हाला इथं ॲडमिशन घेणं थोडंसं कंपॅरेटिव्हली सोपं जातं जर तुमचा ELR टेस्ट आणि इंटरव्ह्यू जर चांगला गेला तर. आणि ह्या ॲडमिशनसाठी तुम्हाला टोटल 250 मार्क्सपैकी फायनल कट ऑफ लागतो आणि तुमचं इथं ॲडमिशन होतं. वाटल्यास हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून अजून एकदा हे डिटेलमध्ये व्यवस्थित बघू शकता. आता फीजबद्दल बोलायचं झालं तर फीज कंपॅरेटिव्हली खूप म्हणजे खूप कमी आहे. जर तुम्ही बाहेर डॉक्टर बनण्यासाठी गेला, जसं की MBBS करण्यासाठी, BAMS, BHMS करण्यासाठी गेला तर तुम्हाला माहिती आहे फी तुमची मिनिमम 20 लाखकडं जातेच ती 4.5 वर्षामध्ये. आता हा जो MBBSचा प्रोग्राम असतो यांचा हा 4.5 वर्ष प्लस 1 वर्ष इंटर्नशिप असं 5.5 वर्षांचा असतो. इथं तुम्हाला या टोटल प्रोग्रामसाठी पर इयर तुम्हाला लमसम जर सांगायचं झालं तर 50,000 ते 60,000 रुपये फक्त फी राहते, जे की बाहेर तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये द्यावे लागतात. आता यामध्ये प्रॉफिट हा आहे की तुम्ही MBBS झाल्यानंतर तिथंच तुम्हाला 1 वर्ष इंटर्नशिपसाठी देतात आणि त्यानंतर तुम्ही आर्मी जॉईन करता. आर्मीमध्ये तुम्हाला लेफ्टनंट या पदावर घेतलं जातं, तुमचं प्रोबेशन कंप्लीट होतं. तुम्हाला मिनिमम 5 वर्ष तरी सर्व्हिस द्यावी लागते आपल्या भारत देशासाठी आर्मीमध्ये, कारण तुमचं जे एज्युकेशन आहे ते सगळं आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमधून झालेलं असतं. सो मिनिमम 5 इयर्स तरी तुम्हाला तिथं सर्व्हिस द्यावी लागते. आणि आत्ता जर तुम्ही बघितलं तर मॅक्झिमम लोकं म्हणजे जे की AFMCमधून पास आउट आहेत ते आर्मीमध्ये मिनिमम 20 इयर्स तरी सर्व्हिस देऊनच बाहेर पडतात. कारण त्याची कारणं तशी वेगवेगळी आहेत, बट तसं जर बघायला गेलं तर 20 इयर्समध्ये मेडिकल कोर असल्यामुळं यांचे प्रमोशन कंपॅरेटिव्हली फास्ट होतात आणि 20 इयर्समध्ये ॲटलिस्ट मेजर जनरल रँकपर्यंत हे पोचतात आणि मेजर जनरल रँक नंतर पुढं त्यांना म्हणजे आफ्टर 20 इयर्स झाल्यानंतर ऑफिसर असल्यामुळं त्यांना त्या सगळ्या गोष्टी लागू होतात. जसं की एका आर्मी जवानला ज्या गोष्टी लागू होतात, जसं एक्स आर्मी स्टेटस असेल किंवा कॅन्टीन फॅसिलिटी असेल, मेडिकल फॅसिलिटी असेल, पेन्शन असेल, ह्या सगळ्या गोष्टी 20 वर्षांनंतर म्हणजे ऑफिसर जर असेल तर 20 वर्षानंतर तुम्हाला लागू होतात. आणि त्यामुळं हे कधी पण बेस्ट कॉलेज आहे आर्म्ड फोर्सेसचं. आणि हे पुण्यामध्ये असूनही मराठी माणसाला हे माहीत नाही आहे किंवा AFMC काय आहे ह्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन माहीत नाही आहे. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. या व्हिडिओचा जास्तीत जास्त लाभ घ्या आणि जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. पुढे जर बघायचं झालं की AFMCमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, जसं की MBBS आहे आणि MD आहे. MDसाठी पण तुम्हाला तिथं पोस्ट ग्रॅज्युएट म्हणून करता येतं MBBS नंतर. MBBS जर तुम्ही केलं तर तुमचं 4.5 वर्षांचं डिग्री आणि त्यानंतर 1 वर्ष इंटर्नशिप असे टोटल 5.5 वर्ष तुमचे जातात. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तुमचे 3 वर्ष जातात जर तुम्ही MD किंवा MS करत असाल. आणि MBBS केल्यानंतर पुढं तुम्हाला पुढच्या जर गोष्टी बघायच्या झाल्या तर इयरली एक्झाम असते किंवा सेमिस्टर पॅटर्नमध्ये ती एक्झाम होते. एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये सगळ्यात महत्त्वाचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट महत्त्वाचे आहेत, जे की तुमच्या नीट एक्झामसाठी पण असतातच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲव्हरेज स्टार्टिंग सॅलरी जी तुमची असते इंडियन आर्मीमध्ये ती 3 ते 5 लाख असते जेव्हा तुम्ही MBBS म्हणून पासआउट होता. आणि जर तुम्ही पुढं MD पण केलं असेल तिथंच तर तुम्हाला कमीत कमी 3 ते 6 लाखचं पॅकेज भेटतं इंडियन आर्मीमध्ये ॲज अन ऑफिसर रँक तुम्ही जॉईन करता. पॅकेज म्हणजे ॲक्च्युली ही तुमची मंथली सॅलरी असते. 3 ते 5 लाख हे तुमची मंथली सॅलरी तुम्हाला मिळते. बिकॉज मेडिकल कोअर जे आहे इंडियन आर्मीचे त्याचे जे अलाउन्सेस आहे हे कंपॅरेटिव्हली हाय आहेत. म्हणजे जर तुम्ही बेसिक जरी सेम असेल म्हणजे जसं लेफ्टनंट, कॅप्टन
ह्या ज्या पोस्ट आहेत ह्याचं बेसिक जरी सेम असेल तरी तुमचे मिळणारे अलाउन्सेस, बाकीचे अलाउन्सेस आणि फॅसिलिटी ह्या मेडिकल कोअरसाठी एक्स्ट्रा मिळतात, कारण त्यांचं काम थोडंसं रिस्की राहतं. आता या फील्डमध्ये जर तुम्ही बघायचं झालं तर 3 ते 5 लाख सॅलरी ही गुड इनफ आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमचा फ्युचर सेफ असणार आहे. म्हणजे तुमचे पुढचे 5 वर्ष तरी मिनिमम तुम्हाला इंडियन आर्मीमध्ये ॲज ॲन लेफ्टनंट म्हणून जॉब करायला भेटणार आहे. त्यानंतर तुमच्या पोस्टिंग्स पण लवकर होतात, प्रमोशन्स पण लवकर होतात. लेफ्टनंट नंतर कॅप्टन, मेजर, ब्रिगेडियरपर्यंत अगदी तुम्ही मेजर जनरल रँकपर्यंत जाता. आणि हा या AFMCचा बेनिफिट आहे की तुमचं फ्युचर सिक्युअर होऊन जातं. खरं सांगायचं तर मित्रांनो, ॲक्च्युली AFMCचं पण NDA सारखंच झालं आहे. म्हणजे AFMC पुण्यामध्ये हडपसरमध्ये आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहे, बट AFMCमध्ये महाराष्ट्र नाही आहे. म्हणजे खूप कमी लोकांना AFMCबद्दल माहिती आहे. खूप कमी लोकं कॉम्पीट करतात तिथं डॉक्टर बनण्यासाठी महाराष्ट्रातून. तिथं ही मेजॉरिटी जे नॉर्थ इंडियन्स आहेत, म्हणजे UP, बिहार असेल, पंजाब असेल, या साईडचेच लोकं असतात. आता या साईडचे लोकं असतात असं म्हणण्यापेक्षा तेही भारतीयच आहेत, परंतु तिकडं अवेअरनेस जास्त आहे. तिकडं ह्या एक्झाम माहीत आहेत. तिकडं ह्या सगळ्या डिटेल पोचलेल्या आहेत. आपल्या लोकांना ह्या डिटेल्स माहीत नाही आहेत. अगदी पुण्यात कॉलेज जरी असेल, आपण रोज येता जाता जरी ते बघत असेल तरी आपल्याला त्याची एंट्रन्स एक्झाम काय असते किंवा त्या कॉलेजमध्ये एंट्री कशी घ्यायची हे आपल्याला माहीत नसतं, किंवा त्या कॉलेजमधून फ्युचर काय होऊ शकतं हे आपल्याला माहीत नसतं. हेच माहिती करून देण्याचं काम आम्ही आमच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमार्फत करत आहोत. मॅक्झिमम लोकांपर्यंत हे व्हिडिओज तुम्ही शेअर करा. मॅक्झिमम मराठी मुलांना ह्या व्हिडिओज लेक्चर सिरीजचा लाभ होऊन द्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या करिअर गायडन्स लेक्चर सिरीज थ्रू आपण वेगवेगळ्या 100पेक्षा जास्त वेगवेगळ्या फील्डबद्दल जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्ही तुमचं फ्युचर सिक्युअर करू शकता. तुम्हाला त्या फील्डबद्दल माहिती होऊ शकते. त्यामुळं आमचा हा चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. सगळ्यांना ह्या संधीचा लाभ होऊन देत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः यातलं कोणतं करिअर चूज करणार आहे हे स्वतः आत्ता डिसाईड करा. तुमच्याकडं बराचसा वेळ आहे तुमचं फ्युचर घडवण्यासाठी. कॉम्पिटिटिव्ह जग असल्यामुळं तुम्हाला आत्ताच तयारीमध्ये राहावं लागणार आहे की तुम्हाला फ्युचरमध्ये काय करायचं, तुम्हाला फ्युचरमध्ये काय बनायचं आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.